चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. नीटची फेरपरीक्षा दिनांक 21 जून रोजी होणार. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून दिनांक 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेली नीट UG परीक्षा रद्द करण्यात आली होती. आता ही परीक्षा नवीन तारीख जाहीर करून 21 जून रोजी घेण्यात येणार आहे. नीटची फेरपरीक्षा रविवार दिनांक 21 जून रोजी होणार असल्याची माहिती NTAने जाहीर केली आहे. परीक्षेबद्दल अधिकची माहिती NTAच्या अधिकृत वेबसाईटवर मिळेल असेही कळवण्यात आले आहे. पेपर फुटीच्या प्रकरणानंतर देशभरात गाजलेली नीट परीक्षा रद्द करून आता ती पुन्हा घेण्याची तयारी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने पूर्ण केली आहे. देशातील 22 लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवणारी ही फेरपरीक्षा 21 जून रोजी पार पडणार आहे. मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी सदैव सीमावासियांच्या पाठीशी. सीमा भागातील मराठी भाषिकांच्या अस्मितेला धक्का देण्याचे प्रयत्न काही संघटनांकडून सातत्याने होत असले तरी मराठी माणसाच्या हक्क आणि अस्मितेच्या संरक्षणासाठी आम्ही कायम ठामपणे उभे राहू, अशी ग्वाही सांगलीचे आमदार रोहित पाटील यांनी दिली. शुक्रवारी एका कार्यक्रमानिमित्त बेळगाव दौऱ्यावर आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सीमा भागातील मराठी समाजाच्या प्रश्नांवर स्पष्ट भूमिका मांडली. आमदार रोहित पाटील म्हणाले की स्वर्गीय RR पाटील म्हणजेच आबा आणि बेळगावचे नाते अतिशय जिव्हाळ्याचे होते. महाराष्ट्र एकीकरण समितीशी असलेला भावनिक संबंध आणि सीमा भागातील मराठी माणसाविषयी असलेली आत्मीयता आम्हाला नेहमीच बेळगावकडे खेचून आणते. या भागातील मराठी अस्मिता ही जपली गेली पाहिजे, ही आमची ठाम भावना आहे. त्यामुळे आम्ही सातत्याने सीमा भागातील मराठी बांधवांच्या संपर्कात राहत असतो. त्याचप्रमाणे येथील अस्मितेच्या संरक्षणासाठी जे काही करता येईल त्यासाठी आम्ही कायम सीमा बांधवांच्या पाठीशी उभे राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली. बेळगावात पेट्रोलचा दर 106 रुपये तर डिझेल 94 रुपये प्रति लिटर. देशभरातील नागरिकांना महागाईचा आणखी एक मोठा फटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर 3 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. CNGच्या दरातही प्रति किलो 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ तात्काळ लागू करण्यात आली असून त्यामुळे वाहन चालक, परिवहन क्षेत्र, सर्वसामान्य नागरिक यांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. बेळगावात पेट्रोलचा दर 106.2 पैसे झाला आहे तर डिझेलचा दर 93.99 पैसे इतका प्रति लिटरसाठी झाला आहे. 4 वर्षानंतर प्रथमच देशात इतकी मोठी इंधनवाढ करण्यात आली आहे. पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, होर्मुझ सामुद्री परिसरातील तणाव आणि जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती यामुळे सरकारी तेल कंपन्यांवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे. यातून होणारे नुकसान भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. केरळमध्ये मान्सूनच्या संभाव्य आगमनाची तारीख 26 मे. देशभरात वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण झालेले असताना आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने केरळमध्ये मान्सून आगमनाची संभाव्य तारीख जाहीर केली असून यंदा मान्सून वेळेत किंवा किंचित लवकर दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे भीषण उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. भारतीय हवामान विभागाने केरळमध्ये 2026 साली म्हणजे यावर्षी नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनाची अपेक्षित तारीख 26 मे ही जाहीर केली आहे. ही तारीख 1 जून या नेहमीच्या तारखेपेक्षा सुमारे 6 दिवस आधीची आहे. मोसमी पावसाच्या आगमनामुळे दक्षिण भारतातील राज्यांमधील तीव्र उष्णतेपासून दिलासा मिळण्याची आणि खरीप पिकांच्या पेरणीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. घराचे छप्पर कोसळून विजापूर येथे 4घांचा मृत्यू. विजापूर जिल्ह्यातील आलमेल तालुक्यातील मोरटगी येथे शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण दुर्घटनेत घराचे छप्पर कोसळून एकाच कुटुंबातील 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मृतांमध्ये गुरुनाथ बडिगेर, त्यांची पत्नी ज्योती बडिगेर, मुलगी काळम्मा आणि धाकटी मुलगी कीर्ती यांचा समावेश आहे. घराचे छप्पर अचानक कोसळल्याने हे चौघेही ढिगाऱ्याखाली अडकले. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू केले, मात्र त्यांना वाचवण्यात यश आले नाही. या दुर्घटनेत गुरुनाथ बडिगेर यांची आई शांताबाई आणि मुलगा वीरेश हे दुसऱ्या घरात झोपले असल्याने थोडक्यात बचावले. घटनेची माहिती मिळताच महसूल, पोलीस, आरोग्य आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सिंदगी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान जिल्हा पालकमंत्री MB पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गोव्यातील काँग्रेस नेते केतन भाटीकर यांचे सर्पदंशाने निधन. प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट व काँग्रेसचे गोव्यातील सक्रिय नेते डॉक्टर केतन भाटीकर यांचे अनमोड घाटात सर्पदंशामुळे दुर्दैवी निधन झाले आहे. या धक्कादायक घटनेमुळे फोंडा व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. काँग्रेसच्या गोवा राज्याच्या प्रभारी व काँग्रेसच्या राष्ट्रीय सेक्रेटरी खानापूरच्या माजी आमदार डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांनी भाटीकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. काँग्रेसने एक चांगला नेता गमावला असल्याचे त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर भाटीकर हे दिल्लीला जाणार होते, मात्र प्रवास रद्द करून ते बेळगावला गेले होते. बेळगावहून फोंडा गोवा येथे परत येत असताना अनमोड घाटात त्यांना सर्पदंश झाला. त्यावेळी त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात धारबांदोडा येथे दाखल करण्यात आले, मात्र त्याचा उपयोग न होता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे गोवा काँग्रेसमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. गणेबैलजवळ पाण्याच्या टँकरला कंटेनरची धडक. बेळगाव गोवा महामार्गावरील दुभाजकावरील झाडांना पाणी देणाऱ्या एका टँकरला मागून आलेल्या कंटेनरने धडक दिली. कंटेनरची धडक बसल्याने दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गणेबैल टोलनाक्याजवळ गुरुवारी सकाळी 10च्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला आहे. गणेबैल टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी टँकरच्या सहाय्याने झाडांना पाणी देण्याचे काम सुरू केले होते. त्यावेळी टँकरच्या पुढे आणि मागेही सूचना फलक लावण्यात आले होते. तथापि मागून आलेल्या कंटेनर चालकाला डुलकी लागल्याने टँकरला जोराची धडक बसली. यावेळी सुदैवाने टँकरच्या मागे कोणीही कर्मचारी थांबलेला नव्हता, अन्यथा मोठ्या जीवितहानीचा धोका होता. इनाम निर्मूलन कायदा मागे घेण्यासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा. महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वनविभागाने प्रस्तावित केलेला महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 हा कायदा त्वरित मागे घेण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी ही मागणी मांडली. या प्रसंगी मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक प्रसाद कुलकर्णी, संयोजक प्रमोद सावंत, सहसंयोजक अशोक गुरव, राधाकृष्ण मंदिराचे विश्वस्त हसमुखभाई शाह, लक्ष्मीनारायण मंदिराचे विश्वस्त राजेंद्र शर्मा, संजय देवणे आदी उपस्थित होते. या संदर्भात मंदिर महासंघाची नेमकी मागणी काय आहे हे सुनील घनवट यांनी यावेळी सांगितले. ते आम्ही स्मार्ट न्यूजच्या प्रेक्षकांसाठी सादर करीत आहोत. नमस्कार, मी सुनील घनवट, मंदिर महासंघाचा राष्ट्रीय संघटक. आज कोल्हापूरमध्ये एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद घेण्यात आली. महाराष्ट्र सरकारनं जो एक 15 दिवसापूर्वी महाराष्ट्रात प्रस्तावित कायदा आणण्याचा एक जो घाट घातलेला आहे, त्या कायद्याचं नाव आहे महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026. वास्तविक पाहता नावातच इनाम निर्मूलन करून टाकायचं जमिनींचं. या सगळ्या गोष्टी अतिशय खेददायक आहेत, धक्कादायक आहेत. महाराष्ट्रामध्ये 4.5 लाख हेक्टर जमिनी आहेत आणि सरकारचं असं म्हणणं आहे की या संदर्भात या जमिनीतनं उत्पन्न मिळत नाही आहे. तर या उत्पन्न नाही मिळत यासाठी सरकारनं योजना कराव्यात, त्या देवस्थानाच्या जमिनींना मदत करावी, त्यांना कर्ज द्यावीत, त्यांना आर्थिक सहाय्य करावं. याचा अर्थ असा होत नाही की त्या वहिवाटदारांच्या नावावर कराव्यात. बरं, अशी कुठलीही आपत्कालीन स्थिती महाराष्ट्रात आत्ता नाही आहे की आत्ताच्या आत्ता हा कायदा आणला पाहिजे. या कायद्यातनं रीतसरित्या वक्फ बोर्डला वगळण्यात आलेले त्याला लागू होणार नाही आणि हिंदूंच्या देवस्थानांच्या जमिनींना मात्र हा लागू होणार. या प्रकारे देवस्थानांच्या 4.5 लाख हेक्टर जमिनी अशा वहिवाटदार आणि अन्य कसणाऱ्या लोकांच्या नावावर करण्याच्या दृष्टिकोनातनं या कायद्याला महाराष्ट्र मंदिर महासंघ
लाखो मंदिर विश्वस्तांचा विरोध आहे आणि या दृष्टिकोनातनं आज ही पत्रकार परिषद घेण्यात आली. उद्या जर या जमिनी वहिवाटदारांच्या नावावर करण्यात आल्या तर मग मंदिरांची जी काही व्यवस्था पाहायची असते त्याचं काय होणार, त्याच्याबाबत काय म्हणण्यात आलेलं नाही. अनेक शब्द त्याच्या व्याख्या देण्यात आलेल्या नाही आहेत, संदिग्ध भाषा वापरण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्याय निवाडे असे आहेत की अशा प्रकारच्या कुठल्याही देवस्थानांच्या जमिनींना अन्यांच्या नावावर करता येत नाही किंवा त्याचा मालकी हक्क इतरांच्या नावावर करता येत नाही, अवैधरित्या अतिक्रमण करता येत नाही. असं असताना न्यायालयाचे न्याय डावलून अशा प्रकारे कायदा कोणासाठी आणला जातोय या संदर्भात 5 जूनपर्यंत सरकारने हरकती मागवलेल्या आहेत विभागीय कार्यालयामध्ये. ही कालावधी सुद्धा अतिशय कमी आहे, हा कालावधी वाढवून दिला पाहिजे आणि प्रस्तावित कायद्याला महाराष्ट्र मंदिर महासंघासह लाखो मंदिर विश्वस्तांचा या ठिकाणी विरोध आहे. या संदर्भात हे सांगण्यासाठीची पत्रकार परिषद आहे. हा कायदा मागे घेतला नाही तर संपूर्ण राज्यात तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा निर्धार सर्वांनी केलेला आहे. प्रस्तावित केलेले जे कायदे आहेत